मला वाचवा. धावत्या रिक्षात मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न. रस्त्यात वडील दिसले आणि संभाजीनगर हादरलं. सकाळची वेळ. रस्त्यावर नेहमीप्रमाणे वर्दळ होती, पण काही मिनिटातच घडणारं दृश्य अनेकांच्या अंगावर काटा आणणारं ठरणारं होतं. एका मुलीचा जीवघेणा प्रवास सुरू झाला होता, पण तिला अजूनही कल्पना नव्हती की ती बसलेली रिक्षा तिला कुठे घेऊन जाणार आहे. रोजच्या सवयीप्रमाणे ती मुलगी सकाळी क्लासला गेली होती. वातावरण अगदी सामान्य होतं. क्लास संपल्यानंतर ती रस्त्याच्या कडेला उभी राहून रिक्षेची वाट पाहत होती. परिसरात काही लोक ये जा करत होते, काही विद्यार्थ्यांची गर्दीही होती, पण काही मिनिटातच सगळं बदलणार होतं. थोड्याच वेळात एक रिकामी रिक्षा तिच्या समोर येऊन थांबली. चालकाने गाडी हळूच थांबवली. आजूबाजूला फारशी गर्दी नव्हती. मुलीने नेहमीप्रमाणे रिक्षा कुठे जाणार विचारलं. चालकाने शांतपणे उत्तर दिलं. काहीच संशयास्पद वाटलं नाही. ती रिक्षेत बसली. सुरुवातीला सर्व काही अगदी सामान्य होतं. रिक्षा नेहमीच्या रस्त्याने पुढे जाऊ लागली. मुलगी मोबाईलकडे पाहत बसली होती. तिला काही क्षणातच जाणवू लागलं की रिक्षाचा वेग थोडा वाढतोय. काही अंतरावर आल्यावर रिक्षा अचानक वेगळ्या दिशेने वळली. मुलीने चालकाला विचारलं, पण चालकाने उत्तर टाळलं. ती पुन्हा शांत बसली, पण मनात शंकेची पाल चुकचुकू लागली. आता रिक्षा वेगाने पुढे जात होती. मुलीने पुन्हा विचारलं, इथे का वळलात? पण यावेळी चालकाने काहीच उत्तर दिलं नाही. मुलीच्या चेहऱ्यावर भीती आता स्पष्ट दिसू लागली. रिक्षाच्या बाजूला पडदे लावलेले होते. बाहेर काय चाललंय ते स्पष्ट दिसत नव्हतं. मुलीने पडदा बाजूला करण्याचा प्रयत्न केला, पण रिक्षाचा वेग इतका होता की तिला भीती वाटू लागली. तिने चालकाला गाडी थांबवण्याची विनंती केली, पण चालकाने पूर्णपणे दुर्लक्ष केलं. आता तिच्या मनात भीतीचं सावट दाटू लागलं. परिस्थिती गंभीर असल्याचं तिला जाणवलं. रिक्षा आता मुख्य रस्त्यापासून दूर जात असल्याचं तिला जाणवत होतं. तिने पुन्हा आवाज दिला, पण चालक शांत होता. रिक्षा वेगाने पुढे जात होता. मुलीचं हृदय जोरात धडधडत होतं. तिने मोबाईल काढण्याचा प्रयत्न केला, पण हात थरथरत होते. तिला काही सुचत नव्हतं. रिक्षा वेगाने पुढे जात होती. ती आता पूर्णपणे घाबरली होती. रस्त्यावर काही वाहने दिसत होती, पण मदत मागायची कशी हा प्रश्न तिच्यासमोर होता. ती सतत चालकाला गाडी थांबवण्यास सांगत होती, पण चालकाने पुन्हा दुर्लक्ष केलं. रिक्षा आता एका औद्योगिक भागाकडे जात होती. परिसरात कमी गर्दी होती. मुलीची भीती आणखी वाढली. रिक्षा एका कंपनीजवळून जात असताना मुलीने बाहेर पाहण्याचा प्रयत्न केला आणि तेवढ्यात तिची नजर एका ओळखीच्या व्यक्तीवर पडली. क्षणभर तिला विश्वासच बसला नाही. ती पुन्हा पाहू लागली. तिच्या डोळ्यात आशेची किरणं चमकली. ती जोरात ओरडली, पप्पा, मला वाचवा. हा आवाज रस्त्यावर घुमला. रिक्षा वेगाने पुढे जात होती, पण आवाज ऐकून त्या व्यक्तीने मागे वळून पाहिलं. क्षणात परिस्थिती बदलली. त्या व्यक्तीने दुचाकी सुरू केली. रिक्षेचा पाठलाग सुरू केला. काही वाहनधारकांनी हे प्रकार पाहिला. रिक्षा अजून वेगाने पळू लागली, पण पाठलाग सुरूच होता. काही क्षणांसाठी सगळं थरारक झालं. अखेर काही अंतरावर दुचाकी रिक्षेसमोर आडवी लावण्यात आली. रिक्षा थांबली. मुलगी घाबरलेली होती. तिथे जमलेल्या लोकांनी चालकाला पकडलं. संतप्त जमा झाला. वातावरण तणावपूर्ण झालं. मुलगी रिक्षातून उतरली. तिच्या डोळ्यात भीती, पण ती सुरक्षित होती. वडिलांनी तिला धीर दिला. घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. लोकांमध्ये चर्चा सुरू झाली. हा प्रकार अनेकांना हादरवून गेला. नंतर समोर आलं की ही घटना संभाजीनगरची नसून पुणे जिल्ह्यातील रांजणगाव परिसरात घडली होती. मात्र सुरुवातीच्या अफवेमुळे संभाजीनगरमध्येही खळबळ उडाली होती. ही घटना संकटाच्या वेळी धैर्य आणि सतर्कता किती महत्त्वाची असते याचं जिवंत उदाहरण ठरली. एका मुलीच्या प्रसंगावधानाने आणि वडिलांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. आजही त्या रस्त्यावरून जाणारे लोक त्या दिवसाची आठवण काढतात आणि मनात एकच विचार येतो, काही क्षण उशीर झाला असता तर कदाचित ही कथा वेगळीच असती.